स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी काय ना आज एकदम शांत शांत स्त्री शक्ती नाही ना घरात म्हणजे अरे सगळ्या बायका गेल्यात ते साड्यांचं सर्व्हिसिंग करायला साड्यांचं सर्व्हिसिंग अरे सर्व्हिसिंग नाही तर काय अरे ते नवीन साड्या घेतल्या ना की बरंच काय काय असतं ते काय ते त्याला मॅचिंग फॉल लावायला लागतो मग बिडिंग करायला लागतं मग पिको करायला लागतं मग ते मॅचिंग ब्लाऊज पीसेस घ्यायला लागतात मग ते शिवायला टाकायला लागतं ते वेळेवर शिवून यायला लागतात त्यांचं फिटिंग व्यवस्थित असायला लागतं मग ते काय मॅचिंग सँडल्स आले मॅचिंग ज्वेलरी आली मॅचिंग पर्स आली मॅचिंग टिकल्या स्वतंत्र जग आहे ते या सगळ्यामध्ये त्यांच्या होला हो किंवा होला जोरदार नाही असं म्हणावं लागतं हो पण कधी हो म्हणायचं आणि कधी नाही म्हणायचं यासाठी मात्र एक्सपिरियन्स लागतो हा. अरे नेव्हर एंडिंग सब्जेक्ट आहे तुला कळलं होतं काय हा पण त्यात काय एवढं असं म्हणून हा सब्जेक्ट ऑप्शनला टाकू नको कारण 25 वर्षानंतर सुद्धा एखाद्या ऐन सुखाच्या क्षणी तुला या प्रश्नाला सामोरं जावं लागेल अहो आठवते का ती साडी मी पहिल्यांदा कधी नेसले होते ते अरे बापरे हे असं असतं ना अरे तर अरे इतिहासातल्या सणावळी किंवा केमिस्ट्रीचे फॉर्म्युले पण एवढ्या भक्तिभावाने मी कधी पाठ केले नसतील पण हे सगळं चोख पाठ ठेवलंय म्हणून मी तुला असा आनंदी दिसतोय बस 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 ए जोक सपाट हे सगळे बारकावे तुला मी आणि अमित सांगूच कारण वर जरी क्षुल्लक वाटल्या ना त्या छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्व असतं असेच धागे जुळून येतात पण सगळं हे होत असताना एकमेकांना फक्त एकच सांगायचं असतं येस केअर फॉर यू त्याच गोष्टीचं थोडं टेन्शन आलं हो ना मला म्हणजे बघा ना इथे आपल्या घरात मी सर्वात धाकटा शिवाय सर्वांचा लाडका त्यामुळे जबाबदारी आजच कधी आलीच नाही माझ्या अंगावर पण नाना हो आता लग्न झाल्यावर बायको तिच्या घरचे सगळ्या लोकांची जबाबदारी माझ्यावरच येणार ना जमेल का मला नाना हो कारण जबाबदारी घेणं आपल्या रक्तातच आहे ना म्हणे वेड्या लग्नानंतर फक्त जबाबदारी येत नाही काय एक प्रेमाचा विश्वासाचा आणि फक्त आपला असा एक हात येतो आपल्या हातात आणि मग पडण्याची धडपडण्याची धडपडून पुन्हा उठण्याची या सगळ्यातून शिकण्याची एक मस्त प्रोसेस कधी खारट कधी आंबट कधी तिखट तर कधी खूप गोड होऊन जाते आपल्या जोडीदाराला हात देऊन उभं करतानाच आपण दोघांचे एक होऊन जातो तुला ते गाणं माहिती का लाख मना ले दुनिया साथ ना ये छूटेगा आके मेरे हाथों में हाथ ना ये छूटेगा तसं असतं मंगलमूर्ती मोरया.
तेव्हा बाप्पा आमच्या धाकट्या चिरंजीवांचं आदित्यचं लग्न कार्य करण्याचं योजना आहे. पत्रिका छापून आलेल्या आहेत. पहिली पत्रिका आपल्याला दिलेली आहे कारण पहिला मान आपला. तेव्हा हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या. वधूवरांना शुभाशीर्वाद असू द्या. दोघांना भरभरून आनंद द्या आणि सगळं सगळं सुरळीत पार पडू द्या. स्टेप बाय स्टेप. काय तू हो हो हो. सदैव तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. तुझी कृपा आमच्यावर आहेच. माझ्या शेंडेफळाचं लग्न कार्य काढलंय. त्याच्या पाठीशी उभा राहा. आदित्य नमस्कार कर बाळा. शाबास. माई नाना नमस्कार कर. सुखी राहा बाळा. आयुष्यमान हो. दुर्वेसारखा वेल वाढू दे. कापसासारखा म्हातारा हो. जियो जियो मेरे भाई जिओ. असू दे असू दे असू दे. फिरा ना मी सांगतो लिहून घ्या. हा आता ऑफिशियली आपल्या कोर्टात आला बरं का. ऑल द बेस्ट. असू दे असू दे असू दे. सुखी हो. हॅपी ना. लग्न करेन तर मेघना कुणालकरशीच असं ठरलं होतं. झालं ना मनासारखं. हॅपी. आता आपल्याला कोण विचारणार? उद्या मेघना आली ना घरात की मग आपल्यालाच म्हणेल कोण तुम्ही? तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय ना? ते तर होणारच आहे. हे फक्त असं चालणार नाही. मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. पाया पड माझ्या. बर बाई. सुखी राहा. हे मला आधी सगळेजण सांगा. सगळं व्यवस्थित ठरल्याप्रमाणे झालेलं आहे. सगळ्यांनी आपापली कामं व्यवस्थित केलेली आहे. आदित्यचा पोशाख वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. हो हो तुमचे शालू दागिने बिगिने सगळं. हो हो. नाना बॅगा भरून ठेवल्यात सगळ्या व्यवस्थित. आणि हो अर्चना ते मंगळसूत्राचं काय झालं? नानांनी सराफाच्या माणसाला पाठवलंय कुडाळकरांकडे नमुने घेऊन. नाही मेघनाची तब्येत बरी नाही ना. उगीच दगदग नको व्हायला तिला. जेवढी विश्रांती घेईल तेवढी बरी. चला म्हणजे आपल्या मॅनेजमेंट प्रमाणे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. हो नाही लग्नाचं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित चालू आहे ना. पण लग्नानंतरच म्हणजे सगळा भार आता आदित्यवरच पडणार ना. लाजला. करा पसंत करा. हे किती छान आहे ना मेघना. हो तुम्ही घालणार आहात काय? हा कोण घालणार आहे? त्यांना पसंत करू दे ना. मेघना अहो लक्ष कुठे आहे तुमचं? हा बघा ना पसंत करा. माझ्या आवडीचं विशेष काही नाही. तुम्ही पसंत कराल तेच. ऐकलं का त्यांनी काय सांगितलं? तुम्ही पसंत कराल तेच. आता करा पसंत. नको तेव्हा नको ते करत असता तुम्ही. करा. बरं आज त्या बावळेकरांच्या मुली यायच्यात ना. मेहंदी हळदीचा कार्यक्रम आहे. हा चला तयारीला लागा. जय हो. काय झाली सगळी तयारी? पत्रिकेचं डिपार्टमेंट माझ्याकडे होतं आणि ते काम सुफळ संपूर्ण झालेलं आहे. आणि आधी त्याचं स्टायलिंग माझ्याकडे होतं. त्याचे ड्रेस रिहर्सल चालू आहेत. बरं काका तू पत्रिकेचं ड्राफ्टिंग एकदम अप्रतिम. म्हणजे उगाच ते गोड गोड शब्दांचं भरणा नाही काय नाही. मस्त एकदम. बरं हे राणे काका दिसत नाहीत कुठे? अरे ते त्या तिकिटांचं बुकिंग करायला गेलेत. गावी चाललेत ना ते. म्हणून तर मी इथे मांडवावर सुपरविजन करतोय. बाकी माणसं चांगली पाठवली आहेत प्रकाशनी. झकास मांड ऑर्डर बघा. हा अमित दादा हॉलवर फुलांची काय सजवट ते काय करतात ना. ते करायची असेल तर सांग मला. हा आपली काय ओळखीचा फुलवाला आहे ना. कुडाळकरांशी एकदा क्रॉस चेक करून घेतो आणि मग तुम्हाला कळवतो. बरं ते लहान मुलांच्या कपड्यांची खरेदी झाली का? नाही तर मग आयत्या वेळी धावपळ सगळी करतात. ती मुलं बिचारी नर्वस होतात रे. काका त्याची काळजीच करू नका. ते डिपार्टमेंट तुमच्या योगिनीकडे आणि राणे काकूंकडे आहे. एकदम परफेक्ट होणार सगळं. मी सांगतो लिहून घ्या. बरं काय काका रंजनला सुट्टी मिळते की नाही काही कळलं? नाही त्याला नाही मिळाली सुट्टी. अरे आपण इथे बसून आपल्याला कल्पना येत नाही रे. पण रंजन म्हणत होता की बॉर्डरवर रोजच युद्ध सदृश्य परिस्थिती असते. त्यामुळे
सुट्टी मंजूर होण्याचं सोडा, सुट्टी घ्यावी असं सुद्धा मनात येत नाही. खरंय काका तुमचं. अहो ते लोक तिकडे एवढं जागून पहारा देत आहेत म्हणून आपण इकडे सुखाने श्वास घेऊ शकतो. खरंच काका, रंजन आणि सगळ्या जवानांना ना सलाम, आणि त्याचबरोबर तुम्हाला आणि योगिनी दोघांनाही सलाम. खरंय, तुमचं मन कणखर आहे म्हणून रंजन तिकडे बॉर्डरवर काम करतोय. अरे अशी जाण प्रत्येक सिव्हिलियननी ठेवली ना तर तरी सुद्धा खूप आहे रे. चला चला चला, कामाला लागूया. चला बरं चला. ए, मी येतो. तू नानांना सांग. मेघनाच्या हातावर मेहंदी किती सुंदर दिसते ना, अगदी नाजूक. हो, अगदी आमच्या मेघनासारखी. तिच्या नवऱ्याचं नाव आदित्य आहे ना? हो, बघ ना, हातावर लिहिलंच असेल तिने. हनीमूनच्या रात्री शोधायचं असतं ना त्याने. हो. वा, आदित्यचा फोन आहे. लावच्या कानाला. हाय. काय नाही, असंच फोन केलाय मी. चैन पडत नाही म्हणून. काय करतेस? नाही म्हणजे हातांवर मेहंदी काढते. हो, लवली. मला खूप आवडतं ते. ऍक्च्युली विचारणार नव्हतो पण विचारतोच. माझं नाव लिहिलंय का त्यात? हो. हो, ग्रेट. हे ऑनेस्टली मला माहित नाही की ही पद्धत आपल्यात असते की नाही, पण काय गोड परंपरा आहे ना. मेघना, तुला नाही आवडलंय का? मी जरा ओव्हर एन्थ्यू आहे का? पर जायज है यार, हक बनता है ना? मेघना, लग्न जवळ आलंय म्हणून टेन्शन आलंय का तुला? देन शेअर इट विथ मी. आपण ना टेन्शन पासून सुरुवात करूया शेअरिंगला. हॅलो हॅलो मेघना, अर्चू बोलते. हाय. अगदू खूप त्रास देतोय का ग तुला? हा, काय म्हणत होता? टेन्शन शेअर करूया. ए, पण काय करतेस तिकडे सांग ना. ए, मेहंदी काढलीस का हातावर? हा, तुमच्याकडे सॉलिड धमाल चालू असेल ना. ए, पण खरं सांगू का, मेहंदी सोहळा असतोच असा. एकदा का हातावर मेहंदी काढायला लागलो ना की लग्न कसं सांगात भिनायला लागतं स्टेप बाय स्टेप. ए, तुला पण असं. एक मिनिट. हॅलो 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 मेघना, मी तुला करतो नंतर, थोड्या वेळानंतर. नाहीतर काय ना, ही अर्चू गप्प बसतेस का? ही अर्चू ना 2 तास गप्पा मारेल तुझ्याशी आणि बोर करेल तुला. ओके, चल बाय. हो हो बाय. काय ग? त्रास देते. आदित्याचा फोन. मामी मस्त झाला चिवडा. हो ना? बरं, पेढ्यांची ऑर्डर द्यायची होती, दिली का? काय झालं त्याचं? हो, नानानं चैन पडणार आहे का त्याच्याशिवाय? दिली ऑर्डर पण अजून आलीच नाहीये. अर्चू, काय झालं तुझं? तो चिवडा पाहुण्यांना सुद्धा वाटायचंय, कळलं ना? मी बघ कशी ती बरोबर काजू आणि मनुका वेचून वेचून खाते. ठेव बघा तिथं. अर्चू, काय चाललंय तुझं? अर्चू, आले. मस्त करशील ना सगळं स्टेप बाय स्टेप. बस दे. ये काय आणलंय? बुंदीचे लाडू. अरे वा, आणि तू ग? वा, बघू बघू बघ. बघू बघू बघू, एक टेस्ट म्हणून. अर्चू, खाली ठेवतो लाडू. ठेव आधी. बोल, तू फक्त मलाच बोल. काय ना, सगळे देसाई एक नंबरचे खादाड आहेत, पण प्रत्येक वेळेला माझंच नाव पुढे केलं जातं. कोण रे ते बोलतोय माझ्या लेकीला? वा. अर्चू, तू सगळ्या पदार्थांचं थोडं थोडं सॅम्पल एका मोठ्या ताटामध्ये काढ. मस्त खाऊया पोरांनो. बाप लेकीच्या एक पाऊल पुढेच आहे. अरे बघ, बापच्या बेटी सवाई. योगिनी, तू काय आणलंस? काढ त्यातली. नाही मॅडम, नैवेद्यासाठी ठेवलेली आहेत. लाडू दे. दे बाई त्यांना लाडू. आत्मा शांत होते त्यांचा एकदा.
आणि कृपा करून ती मेघना येईल ना तेव्हा खाण्यावर जरा संयम ठेवा तुम्ही दोघं. का काय देसाई होणारच आहे ती नंतर, तेव्हा खाणारच आहे, पण आता घाबरून जाईल तुमचं खाणं बघून. नाही घाबरत नाही ग. खा खा. जय हो जय हो. लक्ष असू द्या बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या. जय हो जय हो. बाबाजी 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 लक्ष असू द्या. आपल्या चिरंजीवांचे आणि आमच्या कन्येचे लग्न आहे 22 डिसेंबरला 9:58 मुहूर्त आहे. आपण सपरिवार मित्र परिवारासह अवश्य येणे करावे. बापरे, तुम्ही अगदी काटेकोरपणे पाळताय सगळ्या रीती. हो ना. अहो पण त्या निमित्ताने तुमच्याकडे किती वेळा येणं झालं. हो आता तुमच्या म्हणू नका, लेकीच्या म्हणा. हो. आणि तुम्ही सुद्धा यायचं बरं का आमच्या लेकाच्या लग्नाला. बरं माधवी, त्यांची सगळी तयारी झाली का? हा बाबाजींच्या कृपेने चालू आहे. अहो ती शेवटपर्यंत चालूच राहते, ती कधी संपतच नाही. हो हो. तुम्ही काही चहा कॉफी घेणार का सरबतच सांगू? जाग विजय, सरबत आण. माई नाहीतर लाडू देऊ का, किंवा शिरा शिरा करू पटकन? नको, मला ना खरं तर थोडीशी साखर द्या. काय भरपूर कामं पडलेत ना. काका अहो घ्या ना, असं काय करताय? नाही खरंच नको, थोडीशी साखर. अहो असं काय करता, नुसते साखर. बर ठीक आहे, त्यांना गडबड दिसते. बर विजय, साखर द्या. आता मेघनाची तब्येत कशी आहे? बरं आता बरं. आता टेन्शन नाही ना तिला? नाही बाबाजी, बाबाजींचं लक्ष आहे ना बाबाजी. साखर. जय हो जय हो जय हो जय हो जय हो. या येतो. बाबाजी मांडवाच्या दारी उभा गणपती, मांडवाच्या दारी उभा गणपती, नवऱ्या मुलाला गोट किती गणराया, नवऱ्या मुलाला गोट किती गणराया. मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण, मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण, नवऱ्या मुलाला केळवण राया, नवऱ्या मुलाला केळवण गणराया. मांडवाच्या दारी रोविल्या ग मेळी, मांडवाच्या दारी रोविल्या ग मेळी, मूळ गवराडी अंबाबाई, मूळ गवराडी अंबाबाई. मांडवाच्या दारी कोण उभ्या घास घेतो, मांडवाच्या दारी कोण उभ्या घास घेतो, चहूकडे चित्त देतो गणराज, चहूकडे चित्त देतो गणराज. मांडवाच्या दारी इथं तिथं रोवा, मांडवाच्या दारी इथं तिथं रोवा, लोडाला जागा ठेवा माणसांच्या, लोडाला जागा ठेवा माणसांच्या. मांडवा झरीला खंडी कणिक, मांडवा भरीला. हे हळूहळू चला, हळू. ए पुरे पुरे पुरे. आता मेघनाकडे पाठवण्यासाठी थोडी राहू दे की उष्टी हळद.
मेघना आत्ता खरी नवरी दिसतेय हळद लागल्यावर. हिरवा चुडा, भरगच्च मेहंदी आणि आता ही हळद. माधवी, अहो त्या देसाईंच्या मांडवात किती लोक होते आणि आपल्याकडे तर 4 टाळकी सुद्धा नाहीयेत. नाही म्हणजे मला माहितीये कारण मीच आहे. मीच माणसं लावून घेतली नाहीत ना. पण मला काळजी नाहीये. बाबाजी आहेत ना. बाबाजी बाबाजी बाबाजीने सांभाळून घेतलं ना आजपर्यंत. आजी मेघना, बाबाजी बाबाजी बाबाजीच्या कृपेने एका भरल्या घरात जाणार आहे. छान प्रेमळ माणसं, भरपूर पैसा, अत्यंत सुखात राहणार आहे. कालपर्यंत एवढूशा होत्या नाही या, उद्या जाणार ना त्याला सोडून दुसऱ्या घरी. बाबाजी लक्ष असू द्या बाबा. सुखात ठेवा मेघनाला, सुखात ठेवा. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.